नांदेड शहरातील गणराज पॅलेस, नमस्कार चौक येथे डॉक्टर अण्णाभाऊ साठे क्रांती फोर्स महाराष्ट्र राज्य संघटनेच्या महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। या बैठकीच्या अध्यक्षस्थानी सचिन साठे यांची उपस्थिती होती व गणेशजी भगत यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी अध्यक्ष तसेच प्रमुख मान्यवरांचा भव्य सत्कार करण्यात आला। तसेच यावेळी संघटनेच्या मामा गायकवाड व पंडितजी वाघमारे यांची नांदेड जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली। तसेच युवक जिल्हाध्यक्षपदी अविनाश अंबटवार यांची निवड करण्यात आली। निवड केलेल्या पदाधिकारी यांना नियुक्तीपत्र देण्यात आले व तसेच उपस्थित आणि निवड झालेल्या पदाधिकारी यांना शुभेच्छा दिल्या। या बैठकीसाठी संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। ही बैठक यशस्वी करण्यासाठी मालोजी राजे वाघमारे, अविनाश अंबटवार यांच्यासह आदींनी परिश्रम घेतले। तर अण्णाभाऊ साठे क्रांती सेना म्हणजे एबीएस फोर्स या संघटनेच्या नांदेड जिल्ह्याच्या निवडी करण्यासाठी आज एक महत्त्वाची बैठक या ठिकाणी संपन्न झाली। यामध्ये मामा गायकवाड आणि पंडितजी वाघमारे या दोन तरुणांची नांदेडच्या 2 जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली। त्यांच्या सोबत अविनाश अंबटवार आणि इतर सगळे सहकारी। ही संघटना अण्णाभाऊ साठे आणि महानायक फकीरा यांच्या वंशजांच्या आणि कुटुंबातून तयार झालेली संघटना आहे। राज्यभर महाराष्ट्रामध्ये देश स्वतंत्र होण्याच्या अगोदरपासून ते आज देश स्वतंत्र होऊन 76 इयर्स म्हणजे 76 वर्ष पूर्ण झाली। पण समाजाचा जो विकास या अनुषंगाने व्हायला पाहिजे होता, समाजाला जो न्याय या ठिकाणी मिळायला पाहिजे होता, तो न्याय अजिबातच मिळाला नाही। इथल्या श्रीमंत आणि भांडवलदारांनी, इथल्या प्रस्थापित पुढाऱ्यांनी माझ्या समाजाला ज्या पद्धतीने पुढे घेऊन जायला पाहिजे होतं त्या पद्धतीने समाजाचा न्याय झाला नाही, समाजाचा विकास झाला नाही आणि समाजाचं शोषण केलंय। आज मोठमोठ्या ताकदीचे हल्ले समाजावर होत आहेत, अन्याय होत आहेत, खून होत आहेत, बलात्कार होत आहेत, जमिनी आमच्या बळकावल्या जात आहेत, वाटेल त्या पद्धतीने छळ केला जातो, पण याच्यावर कुठलंही शासन दखल घेत नाही। आणि म्हणून या सगळ्या अन्यायाच्या विरोधामध्ये आम्ही एक ताकदीनं महाराष्ट्रातल्या सगळ्या समाजाला संघटित करण्याचा प्रयत्न करत आहे आणि हे संघटन इथल्या अन्यायाच्या विरोधामध्ये प्रतिकार करेल, इथल्या जातीवाद्यांना, इथल्या मनोवाद्यांना धडा शिकवेल, अशा पद्धतीचं हे संघटन आहे। या ठिकाणी निवड केलेल्या माझ्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना आव्हान असेल की ही संघटना अण्णाभाऊ साठेंच्या कुटुंबातील संघटना आहे। या संघटनेचं कुठलंही गालबोट न लागता या संघटना ही महाराष्ट्रातली समाज बांधवांची मायबाप संघटना बनली पाहिजे, ती भावना त्यांच्या मनात निर्माण झाली पाहिजे आणि एक विधायक मोठं काम या महाराष्ट्रामध्ये न भूतो न भविष्यामध्ये कुणीच केलं नाही, असं एक काम संघटनेकडून आपण केलं पाहिजे। त्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांच्याकडून या अपेक्षाही सुद्धा करतो। राजकारणामध्ये आगामी लोकसभा आणि येणाऱ्या टप्प्यामध्ये 6 महिन्यानंतर विधानसभा निवडणुका आहेत। लोकसभेमध्ये मातंग समाजाला कुणीही कसल्याही पद्धतीचं शब्द या निमित्तानं दिलेला नाही, तर या निवडणुकीमध्ये आमच्या समाजाला कुणीही जो विचारणार नाही, आमच्या समाजाची दखल घेणार नाही, अशा पक्षाच्या विरोधामध्ये आम्ही बंड पुकारण्याची तयारी या ठिकाणी केलेली आहे। जो आमच्या समाजाच्या सगळ्या मागण्या मान्य करेल त्या पक्षाच्या सोबत आमचं संघटन जाईल, असं या निमित्तानं आम्ही सांगतो।